अकोले सिन्नर संगमनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. आढळा देवठाण धरणाचा जलसाठा पोहोचला 50% वर. संगमनेर सिन्नर अकोले तालुक्याला वरदान ठरलेले आढळा मध्यम लघु प्रकल्प 1060 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण आज दुपारी 2 वाजता 595 दशलक्ष घनफुटांपर्यंत जाऊन पोहोचले. धरणाचा जलसाठा 50%हून अधिक झाला असून सध्या तरी गणोरे व पाचगाव पाणी पुरवठासह इतर गावांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न मिटला असून सध्या आढळा धरणाच्या वरच्या भागात चांगला पर्जन्यमान सुरू असल्याने आढळा नदीला मोठा पूर आला आहे. शमशेरपूर सावरगाव पाट जवळील स्मशानभूमीजवळील पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत आढळा धरणाच्या पात्रातून आढळा धरणामध्ये येऊन झेपावत आहे. सदर आढळा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून प्रचंड वेगाने पाणी आढळा पात्रातून आढळा धरणात आवक होत आहे. असाच पाऊस व पाण्याची आवक धरणात सुरू राहिली तर अकोले संगमनेर सिन्नर तालुक्यातील शेतीला वरदान ठरणाऱ्या धरणामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मिटला जाईल. तसेच या धरणावर अवलंबून असलेली शेती व या शेतीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला जाईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. तरी हे धरण अशाच पर्जन्यमान सुरू राहिले आणि असेच आवक धरणात होत राहिल्याने लवकरात लवकर भरून आढळा माई वाहती होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. आपले गणोरेकरिता सुशांत तारोटे, गणोरे. एवढं